दुकान उघडलं आणि स्वरूपाला शिष्यवृत्तीचा फॉर्म भरण्यासाठी. मित्रांनो, शेतकरी ओळखपत्र तयार करणे सुरू आहे सीएससी सेंटरवर. मग प्रदीप भाऊ बी आले ते रजिस्ट्रेशन करायला. मग रमेश काकानं बी केलं रजिस्ट्रेशन. मग संकेत शेट बी येऊन गेले रजिस्ट्रेशन करायला. दुपारच्या बाजूला एक. मग मी निघाला सिद्धा भाऊ चांगदेवानं हरताळा जायसाठी. हा खतरनाक नजारा वाहून घ्या ना हदनो धरणाचा. मग मी निघाला व चांगदेव रोडान. मग पहिल्या तर आधी श्रीकृष्ण मंदिरावर आले हो. मंदिर तर पहा मित्रांनो, बाहेरून किती मस्त दिसते. मग भगवान श्रीकृष्ण महाराजांचं दर्शन करून घेतलं. आधी 2 नद्याचा संगम आहे तापीनं पूर्ण. मग थोड्या अंतरावर श्री सिद्धेश्वर चांगदेव महाराज मंदिरावर आला. मग दर्शन करून घेतलं. प्रार्थना आम्ही आले सगळे हरताळ आले. माडी होता श्री चक्रधर स्वामी यांचं मंदिर आहे. मग इकडे बी होता खाली श्री चक्रधर स्वामींचं मंदिर. मग इकडे बी दर्शन करून घेतलं. या नदीचा बी पाहणं हो, 1 नंबर व्ह्यू येतोय. मग इकडे पुढे आले. माडी होतं श्री दत्तात्रय महाराजांचं मंदिर. मग आधी बी दर्शन करून घेतलं. मग श्री क्षेत्र हरताळ्यामध्ये गणपती बाप्पांचं बी दर्शन करून घेतलं. मग शेजारीच महादेव मंदिर आहे. भोले बाबाचं दर्शन घेतलं. बोला हर हर महादेव. आणि जवळच श्रावणबाळ आणि त्यांच्या आईवडिलांची समाधी स्थान आहे. मग सर्व मंदिराचे दर्शन करून घेतले. मग तडी गार्डन बी आहे. मग गार्डन मध्ये आले. मग चढला ना पार्थ घसरगुंडीवर. मग पार्थ बसला झोक्यामध्ये. मग पार्थचं खेळणं झालं हो. आम्ही चालले आता घरी. मित्र, आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच. फॉलो करायला नसेल तर फॉलो करून घ्या. भेटू मग पुढल्या ब्लॉग मध्ये.